नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयाची 80 गुणांची कृतीपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका सरावासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी मराठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या आहेत बघा, त्या अभ्यासा. अशाच सूचना आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये असणार आहेत. विभाग 1 आपला गद्य विभाग असेल 7 गुणांसाठी. त्यासाठी एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित या पद्धतीने कृती आपल्याला सोडवायच्या असतील. बघा पहिले, लेखकाच्या घरची कपिली गाय. ती आहे गावरान गाय. पहिल्याच ओळीत उत्तर आहे तिचं. गाईचे दूध. धारोष्ण. पुढचं, आजीचा कटाक्ष असायच्या त्या गोष्टी. इथे तो शब्द शोधायचा आहे आणि त्याच्या जवळपास तुम्हाला ते उत्तर सापडेल. काय उत्तर आहे त्याचं मला कमेंट करून सांगा. कटाक्ष म्हणजे नजर. बघा शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे. आणि रोटेशनप्रमाणे काम बदलायचं. त्यानंतर स्वमत. तुमच्या घरामध्ये कामाची विभागणी कोण करते? ते पाठाच्या आधारे तुम्ही लिहायचे मनाने. 3 गुणांसाठी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आ भागासाठी एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती 7 गुणांसाठी. पहिलं, करंजाच्या झाडाच्या फुलांची वैशिष्ट्ये. 4 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत करंजाच्या झाडाची. नखा एवढी कळी. पांढरे हिबरे फूल. जांभळी नाजूक सुंदर कळी. पांढरे टोपी. त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत अ गट आणि ब गटाच्या उतार्याच्या आधारे. स्वमतासाठी एक प्रश्न आहे. तुमच्या आवडत्या वृक्षाविषयीच्या आठवणी लिहायच्या आहेत मनाने. वड, आंबा, पिंपळ, लिंब यापैकी कोणत्याही एका झाडाविषयी माहिती लिहा. त्यानंतर अपठित गद्य 4 गुणांसाठी. फुलाकडे कोणत्या भावनेने पाहायला हवे? फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो? फुलांची अखंड उधळण. उतार्याच्या आधारे आपल्याला या कृती पूर्ण करायच्या आहेत. विभाग 2 पद्य विभाग. 8 गुणांसाठी कविता दिली आहे. खोद आणखी थोडेसे आणि त्यावर आधारित दिलेल्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. उमेदीने जगायला लागणारे, खोटी नसणारी. नानी आणि उमेदीने जगायला लागणारे. शेवटच्या कडव्यात ओळ आहे बघा, बळ. त्यानंतर योग्य अयोग्य ते लिहा. नवनिर्मितीवर विश्वास ठेवा. यशाचा विजयोत्सव करा. वरचं योग्य आणि दुसरंही योग्यच आहे.
त्यानंतर काव्य सौंदर्यासाठी 2 ओळी दिलेल्या आहेत. चौथ्यामध्ये दिलेल्या ओळीचं तुमच्या भाषेमध्ये अर्थ लिहायचा आहे. प्रश्न दुसरा आहे, असेल आपला आभाग, भरत वाक्य आणि तू झालास मूक समाजाचा नायक. दोघांपैकी एका कवितेवर आधारित दिलेल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. कवीचं नाव लिहायचे, कवितेतून मिळणारा संदेश आणि आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं. त्यानंतर ई भाग रसग्रहणासाठी असेल, जरा लागेलच तिथे खोद आणखी थोडेसे, त्या ओळींचं रसग्रहण करायचे. तिसरा विभाग स्थूल वाचनासाठी असणारे 6 गुणांसाठी 3 कृती आपल्याला दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही 2 कृती आपण सोडवायच्या आहेत. विभाग 4 भाषाभ्यास 8 गुणांसाठी अ भाग हा व्याकरण घटकावर असेल. त्याच्यात पहिला प्रश्न समास म्हणून दिलेला आहे. महाराष्ट्र, महानसे राष्ट्र, कर्मधारय समास. भाजीपाला, भाजीपाला वगैरे, बहुविरेही समास. या पद्धतीने उत्तर लिहा. त्यानंतर उपहार, धारदार, शिलाई, गडबड. गडबड हा अभ्यस्त शब्द आहे, धारदार अभ्यस्त शब्द आहे. शिलाई हा उपसर्ग घटित आणि उपहार प्रत्यय घटित. या पद्धतीने वर्गीकरण करायचं आहे. त्यानंतर वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग. मान देणे, किंमत देणे, कित्ता गिरवणे, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करणे, धीर न सुटणे, धावपळ होणे, ताकास तूर लागू न देणे, गुपचूप कार्य करणे. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती 8 गुणांसाठी पहिले समानार्थी शब्द काया, शरीर आणि माती. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द सुबोध, अवबोध, अवरोह, आरोह. त्यानंतर शब्दसमूहासाठी एक शब्द महिन्यातून प्रसिद्ध होणारे, मासिक, कोणतीही अपेक्षा न ठेवणारा, निरपेक्ष. अर्थपूर्ण शब्द सासूरवास. बघा याच्यापासून सूर हा शब्द तयार होतो, वार हा शब्द तयार होतो, सासू हा शब्द तयार होतो. त्यानंतर लेखन नियमानुसार शब्द सूचना, निष्पर्ण, माहिती, कनिष्ठ, परीक्षा आणि पुरस्कार. याच्यातून शुद्ध शब्द लिहायचा आहे. विरामचिन्ह अपसरण चिन्ह आहे पहिलं आणि दुसरं स्वल्पविराम. पारिभाषिक शब्दामध्ये इंडेक्स, अनुक्रमणिका. पत्रलेखनासाठी विभाग 5 दिलेला आहे. 6 गुणांचं पत्र आहे. विनंतीपत्र आणि दोन्ही विनंतीस पत्र आहेत. दोघांपैकी एक पत्र आपल्याला निवडायचे किंवा त्याला चॉरला सारांश लेखन आहे. प्रश्न पहिल्या ई मधला त्याचं आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 5व्या आ मध्ये 2 कृती आहेत. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. तिघांपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. बघा हे जाहिरात लेखन पण सोपं आहे. नाटकाची वैशिष्ट्ये, या ठिकाणी जी काही माहिती दिलेली त्यावर आधारित आपल्याला वैशिष्ट्ये निवडून लिहायची आहेत. राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि एकमेव अजरामर वगनाट्य ही 2 वैशिष्ट्ये आहेत त्याची. नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखक यश चव्हाण आणि मुक्ती फाउंडेशन. नाटकाचं नाव निर्मिती संस्था, चिऊताईचं लग्न हे नाटकाचं नाव आहे आणि संस्था आहे मुक्ती फाउंडेशन. लेखक संभाजी गायकवाड लिहायचे. दिग्दर्शक आणि लेखकचं नाव संभाजी गायकवाड आणि यश चव्हाण. आणि नाटकाचं नाव चिऊताईचं लग्न आणि निर्मिती संस्था मुक्ती फाउंडेशन. या पद्धतीने पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळतील. बातमी लेखन दिले आहे बघा. तुमचं निरोप समारंभ त्याची बातमी द्यायची आहे.
किंवा माझी विद्यार्थ्याच्या मेळाव्याचे लेखन. कथालेखन दिली ती पण सोपी आहे बघा. वृद्ध व्यक्ती, छत्री आणि पाऊस. एक कथा जुळवायची आहे 1 पानाची आणि ती या ठिकाणी लिहून टाकायची. प्रश्न 5वा निबंधसाठी आहे. काही मुद्दे दिलेले आहेत. श्रमाच्या महत्त्वावर आधारित निबंध लिहायचा आहे किंवा शाळेची घंटा त्याचं आत्मकथन करायचं आहे. त्यानंतर प्रसंग लेखनामध्ये इयत्ता 10वी निरोप समारंभ दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे त्याचं प्रसंगाचं लेखन करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी अशी ही प्रश्नपत्रिका होती. आपल्याला सहज सोडवता येईल. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांना शेअर करा. बेस्ट ऑफ लक. काही अडचणी असतील आपल्या विषयाच्या तर मला कमेंट करून नक्की विचारा.